नमस्कार. भारत देशातील सुजाण नागरिकांनो, सध्या आपल्या देशामध्ये गाय आणि राजकारण यांचं वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे. बघा, मी कोणत्याही प्रकारच्या हत्येला किंवा वधाला समर्थन करत नाही, परंतु जे सत्य आहे ते सत्य तुमच्या पुढे मांडणे हे माझे कर्तव्य आहे. कारण सत्य मी सत्यासहित मानणार आहे, परंतु ते आपल्या भाषेत मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथामध्ये भाग क्रमांक 4 आणि भाग क्रमांक 5 मधील जे काही महत्वाचे आहे ते आपल्या सारांश आपल्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहोत. त्यात पहिला प्रश्न असा: काय हिंदूत गाय आधीपासूनच पवित्र होती? नंबर 2, काय हिंदूने आणि ब्राह्मणाने कधी गोमांस खाल्ले नाही? ब्राह्मण संपूर्ण शाकाहारी कसे झाले? यातील आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. काय हिंदूत गाय आधीपासूनच पवित्र होती? होय, हिंदू समाजामध्ये गाय ही आधीपासूनच पवित्र होती. ती दूध देते म्हणून पवित्र होती, परंतु ते पवित्र होती, पण जेव्हा एखादं अपवित्र काम केलं तर तिचा बली सुद्धा दिला जायचा. मनुस्मृतीमध्ये जरी गायीला प्रेम असले तरी विरोधाभास असा की ज्या प्राण्याच्या जबड्याला एकाच बाजूला दात आहे त्यात उंट वगळता बाकी सगळे प्राणी भक्ष्य आहे, हे मनुस्मृतीमध्ये लिहून आहे. नंबर 2, काय हिंदूने आणि ब्राह्मणाने कधी गोमांस खाल्ले नाही? तर खाल्ले, भरपूर प्रमाणात खाल्ले. यज्ञाच्या हवनामध्ये गोगडी द्यायचे. आलेले ब्राह्मण आधी त्याचा स्वाद घ्यायचे आणि नंतर बाकीचे सुद्धा खायचे. मधुपर्क नावाचा सण वर्षातून एकदा राहायचा आणि घरी येणारे पाहुणे गोमांस खायचे आणि नंतर एकमेकांना ते गायी सुद्धा भेट द्यायच्या. हे सत्य आहे. आता जरी स्वतःला शाकाहारी समजणारे ब्राह्मण आणि मात्र मंत्र मारायचे आणि नंतर ते मांस खायचे, हे पण सत्य आहे. कर्मकांडाने लदलद असणारा हिंदू समाज प्राण्यांचा आहुती द्यायचा. नंबर 3, ब्राह्मण संपूर्ण शाकाहारी कसे झाले? त्यात बौद्ध भिक्षूंचा तिरस्कार, बौद्ध धर्माचा स्वीकार संपूर्ण जगभरात होऊ लागला होता. त्याची प्रतिक्रांती म्हणून मांस खाणे सोडले, ब्राह्मणांनी मांस खाणे सोडले, कारण बौद्ध भिक्षू हिंसेचा निषेध करायचे. परंतु जर कोणी भिक्षेत मांस दिले तर ते मांस खायचे. परंतु हिंदू धर्मामध्ये आणि त्यातही ब्राह्मणामध्ये स्वर्ग प्राप्तीसाठी आपण मांस खाणे सोडले पाहिजे, हे प्रचलित झाले. ब्राह्मणाला पुन्हा आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी या सर्वांचा त्याग करावा लागला. सो चुहे खाकर दिल्ली चली हज असं आहे. गाईला दैवशक्तीशी जोडले आणि जे गौमांस खातात किंवा मांस खातात या सगळ्यांना अस्पृश्य आणि अपवित्र समजले. थांबूया आपण इथे. धन्यवाद.